पाहुयात विस्ताराने। महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक अभिमानास्पद गौरवशाली क्षण आहे। महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांना जागतिक यादीमध्ये स्थान देण्यात येते। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आता समाविष्ट झालेत। रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे। पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गचाही यामध्ये समावेश, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे। तामिळनाडूतील एकजिंजिया किल्ल्यांचा समावेश आहे। महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आहे। महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांना जागतिक यादीमध्ये स्थान मिळतंय। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं, युद्धनीतीचं, रणनीतीचं, सामर्थ्याचं एका अर्थाने प्रत्यक्ष रूप म्हणजे आपले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची शौर्यगाथा करणारे आज जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं। भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिस मधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं, त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं। मराठा मिलिटरी आर्किटेक्ट म्हणून मराठ्यांचं स्थापत्य, युद्धशास्त्रीय स्थापत्य म्हणून हे किल्ले 12 किल्ले म्हणजे त्याच्यामध्ये तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा सुद्धा समावेश आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांशी सगळे महत्त्वाचे किल्ले त्याच्यामध्ये आहेत आणि ह्याला एक जागतिक एक ओळख ह्या गोष्टीमुळे प्राप्त होणार आहे किंवा झालेली आहे। त्यामुळं खरं तर आपण ज्यांनी काही सगळे प्रयत्न केले त्या सगळ्या संबंधितांचं अभिनंदन केलं पाहिजे। महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांचे अधिकारी असतील। याचा प्रस्ताव पहिल्यांदा काही वर्ष संभाजीराजेंनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केलेले होते। आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्र शासन, त्याचा सांस्कृतिक विभाग एवढी मोठं यशस्वीता हातात आल्यानंतर खूप गांभीर्याने याच्याकडे बघेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।